चंदन भाई मनात काही ठेवू नको आणि असं एकटा एकटा राहू नको. आमच्याशी बोलू शकतोस भाई, आम्ही मित्रच आहोत तुझे. हा चंदन भावा, अरे आम्हाला माहिती की तुझी चूक नाही काय. माहित नाही माझी चूक आहे की नाही. मी हतबल झालोय रे. सगळं निसटून गेलं यार माझ्या हातातून. दिव्या मला सोडून गेली आणि मी काहीच नाही करू शकलो यार. हे चंदन, तू येडा आहे का रे? तुला कळतं का काय झालंय? तिने एवढं येडं बनवलं तुला आणि तू तू अजूनही रडत बसलायस. बॅटरी घबरे जरा. अरे घबरे काय? तू तुम्ही काय दोघं पण शांत बसा रे. चंदन भाई तू बसायचं इकडेच, कुठे जायचं नाही आता. सोड यार डिप्पर मला. जाऊ दे ना यार मला दिव्याकडे. तिच्याकडे जातो, तिला मनवतो, तिचे हातपाय धरतो, तिला म्हणतो की बाबा तू प्लीज एकदा इकडे ये, तुला हवी तशी वाग, काय करायचं ते कर, मी काही बोलणार नाही, फक्त माझ्या बरोबर राहा. चंदन, तुला जायचंय ना, जा, आत्ताच जा. फक्त आमच्या एका प्रश्नाचं उत्तर दे. काय? मला सांग, तिने एवढं काय केलंय रे तुझ्यासाठी? हा, तिने मला माफ केलं, अजून काय पाहिजे? आणि हा का विचारतोय मला? अरे पण चंदन, तू पण तिची भरपाई केलीस ना. तिला हवा तसं वागला, तिला जे जे पाहिजे ते दिलंस. पण ती सुधारली का? हा, सुधारली का? नाही ना. असं काही नाहीये. तिला माझ्या गावी घेऊन गेलो होतो तेव्हा घरातले सगळे कामं तिने केले, कष्ट केले, माझ्या खोट्या आजोबांना सांभाळलं. मग अरे हो चंदन, पण ते केव्हा? जेव्हा तिला वाटत होतं तू श्रीमंत आहे तेव्हा. हा, जेव्हा तिला कळलं ना की तू श्रीमंत नाहीयेस, गरीब आहेस, तेव्हा तिने काय केलं? पळून गेली होती. हे विसरलास? आणि जेव्हा मी इकडे आलो होतो, तिला शिक्षा दिली, तिला सगळी घरातली कामं करायला लावली, ती सुद्धा तिने निमूटपणे केली. हे तू विसरलास का? ए बाबा, तू क्रॅक आहे का रे जरा? सायलेन्सर. अरे पण तिने आशूला खोटं सांगून काय केलं हे विसरलास का? काय 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 ते 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 काय ते आठव ना, काय आठवते तुला? अरे ते बाई, यार- ती तिच्या स्वार्थासाठी वागले सगळं. हा. आता जे काय होतंय ना ते तुझ्या चांगल्यासाठीच होते. त्यामुळे आम्ही तुला इथून कुठे जाऊ देणार नाहीये. आणि हे बघ, बाप्पा आहे आपला, तो बघतोय सगळं. हा, नाही बस करा यार. एक मिनिट, हे बघा, तुम्ही ना मला अशी अडवून धरू शकत नाही. मी जाणार म्हणजे जाणार. हे आमचं सोड. तुला घ्यायची ना गॅरेजची जबाबदारी, ते रिकामा सोडून चालेल? एक मिनिट, असं कसं रिकामं होईल? आता होईल ना. म्हणजे अरे थांबा यार, काय? अरे यार, डिप्पर तू. ए